Hello everyone, welcome to Bullet Lecture Series आणि today's topic is stationary waves. खूप छोटा टॉपिक आहे, एकदम इझी टॉपिक आहे. स्कोरिंग आहे मेन तर 7 मार्काला बोर्डला होता. यू कॅन एक्सपेक्ट 3 क्वेश्चन्स इन युअर CET एक्झाम. लेट्स स्टार्ट विथ द कॉन्सेप्ट्स. ओके, स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय असतं तर बेसिकली स्टेशनरीचा अर्थ असतो रेस्ट. जी वेव्ह रेस्टला असते त्याला स्टेशनरी म्हणू शकतो आपण. सो दोज वेव्स विच आर एट रेस्ट. आता वेव्स कशा रेस्टला असतील तर दोन वेव्स आयडेंटिकल इन नेचर अँड ट्रॅव्हलिंग इन ऑपोजिट डिरेक्शन जर ते एकमेकांबरोबर सुपर इम्पोज झाले तर रिझल्टंट लूपचा पॅटर्न जो बनतो दॅट इज कॉल्ड अ स्टेशनरी वेव्ह. इक्वेशन कसं आहे तर दोन इक्वेशन्स ॲड करून तुम्हाला उत्तर मिळतं. तर y इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस kx आणि y इज इक्वल टू a sin ओमेगा टी मायनस kx. या दोन वेव्सला मी ॲड केलं y1 आणि y2ला तर रिझल्टंट जी वेव्ह मिळते ती असते y इज इक्वल टू 2a cos kx sin ओमेगा टी. याला आपण म्हणतो स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन. यामध्ये हा जो आहे ना हा कॉन्स्टंट असतो ज्याला आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणतो. नीट ऑब्झर्वेशन केल्यावरती असं कळतं की रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड हा टाईमवर डिपेंड करत नाही. कुठेतरी टाईम टर्म आहे का त्याच्यामध्ये? बिलकुल नाही. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फक्त एका गोष्टीवर डिपेंड करतो, तो आहे पोझिशन. सो वेगवेगळ्या पोझिशनला तुम्हाला वेगवेगळा ॲम्प्लिट्यूड मिळतो, राईट. सो त्यामुळे पॅटर्न तुम्ही बघितलं तर अशा शेपचा पॅटर्न असतो नॉर्मली स्टेशनरी वेव्हचा. ओके, आपण त्याच्या प्रॉपर्टीज आता डिस्कस करूयात. सो स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज काय आहेत? पहिलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट, जिथे जिथे ॲम्प्लिट्यूड 0 असतो त्या त्या पॉईंट्सचं नाव असतं नोड. त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? नोड्स. आणि नोडमध्ये दोन नोडमध्ये जे डिस्टन्स असतं दॅट इज λ/2 आणि दोन अँटी नोड्स. आता अँटी नोड्स काय असतात? जिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असतं त्यांच्यातलं जे डिस्टन्स असतं तेही λ/2 असतं. मात्र एक अँटी नोड आणि त्याच्या शेजारचा नोड मध्ये जे डिस्टन्स असतं दॅट इज λ/4. सो λ/2 λ/2 λ/4. दिस इज व्हॉट यू मस्ट नो फर्स्ट थिंग. आता स्टेशनरी वेव्ह ज्यावेळेस बनतात तेव्हा एका लूपमध्ये सगळे पार्टिकल काय करत असतात तर एका लूपमधले कोणतेही तुम्ही दोन पार्टिकल घेतले तर ते एकाच फेजमध्ये व्हायब्रेट होत असतात, एकाच फेजमध्ये. मात्र त्यांचे ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे असू शकतात. हा खूप मोठा ॲम्प्लिट्यूड मारतोय, हा छोटा, हा तर खूपच छोटा ॲम्प्लिट्यूड करतोय. सो दे हॅव डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स बट सेम टाइम पिरियड दे आर इन फेज. ॲडजस्टंट लूपमध्ये विचारलं तर ॲडजस्टंट लूपमध्ये दे आर आउट ऑफ फेज. ॲडजस्टंट शेजारच्या लूपमध्ये एक वर चालला असेल तर दुसरा खाली जात असतो, आउट ऑफ फेज म्हणतो आपण त्याला. ऑल्टरनेट लूपमध्ये परत फेजमध्ये येतात. ॲडजस्टंटमध्ये आउट ऑफ फेज असतात ना, ऑल्टरनेटमध्ये दे अगेन कम इन फेज. सो दिस इज व्हॉट हॅपन्स इन स्टेशनरी वेव्स विदिन अ लूप आणि ॲडजस्टंट लूपमध्ये. आता स्टेशनरी वेव्ह सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की इट इज डबली पिरियॉडिक इन स्पेस, पिरियॉडिक इन टाईम. स्टेशनरी वेव्हमध्ये नेट एनर्जी ट्रान्सफर कुठेच होत नाही, त्यामुळे नेट वेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज 0. त्यामुळे त्याचं नाव पडलं आहे स्टँडिंग वेव्ह. स्टेशनरी वेव्हमध्ये सगळ्यात शेवटची प्रॉपर्टीची लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्हसाठी व्हॅलिड आहे, ट्रान्सफर्ससाठी नाही, फक्त लॉन्जिट्युडनलसाठी. तर लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्हमध्येच जिथे नोड बनतो ना, नोड म्हणजे तुम्हाला माहिती आहे जिथे हलत नाही पार्टिकल, डिस्प्लेसमेंट मिनिमम असतं, ज्याला आपण डिस्प्लेसमेंट नोड म्हणतो, तिथलं प्रेशर मॅक्सिमम हलतं, प्रेशर मॅक्सिमम व्हेरी होतं. तर त्याला आपण प्रेशरचा अँटी नोडही म्हणतो. आणि ऑब्व्हियसली याच्या उलटं काय होत असेल, जिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होत असेल म्हणजे अँटी नोड जिथे डिस्प्लेसमेंटचा होत असेल तिथलं प्रेशर चेंज होत नाही म्हणून त्याला प्रेशर नोड म्हटलं जातं. ओके, सो प्रेशर नोड्स आर द पॉईंट्स वेअर डिस्प्लेसमेंट वेअर इज मॅक्सिमम आणि प्रेशर अँटी नोड्स आर द पॉईंट्स वेअर द डिस्प्लेसमेंट इज नॉट चेंजिंग. सो प्रेशर अँटी नोड्सला प्रेशर मॅक्सिमम व्हेरी होतं, प्रेशर नोड्सला प्रेशर व्हेरीज होत नाही. प्रॉपर्टीज झाल्यावरती 3 इन्स्ट्रुमेंटमधली पहिली आहे स्ट्रिंग. स्ट्रिंगची लेंथ L असेल, दोन्हीकडून फिक्स्ड पकडून ठेवला असेल त्याला, तर त्याच्यामध्ये जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बनते ज्याला आपण NS म्हणतो त्याचा फॉर्म्युला असतो V/2L. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रिंग. V काय आहे? वेलॉसिटी ऑफ द ट्रान्सवर्स वेव्ह. स्ट्रिंगमध्ये जी ट्रान्सवर्स वेव्ह बनली त्याची वेलॉसिटी, ज्याचा पुढे जाऊन फॉर्म्युला √T/m असतो. 1/2L √T/m असा बनतो स्ट्रिंगसाठी फॉर्म्युला. स्ट्रिंगमध्ये लक्षात ठेवा सगळे 1 लूप नंतर 2 लूप पॉसिबल आहे, 3 लूप पॉसिबल आहे, 4 लूप पॉसिबल आहे. इन फॅक्ट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. हार्मोनिक्स काय असतं? हार्मोनिक्स असतात मल्टिपल्स, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे मल्टिपल्स. वाजो न वाजो मल्टिपल्स आर हार्मोनिक्स. सो 2NS, 3NS, 4NS, 5NS आपण असं प्रूव्ह करू शकतो की सगळेच मल्टिपल्स हे आवाज प्रोड्यूस करतात, वाजतात, ते सगळेच मल्टिपल्स आर प्रेझेंट. ओके, याला म्हणतात फंडामेंटल आणि या फंडामेंटलला पकडून सगळ्यांना म्हणतात हार्मोनिक्स. पहिला हार्मोनिक म्हणजे फंडामेंटल, दुसरा हार्मोनिक, तिसरा हार्मोनिक, चौथा हार्मोनिक. बट फंडामेंटलच्या नंतर जे पहिल्यांदी वाजू शकते जी फ्रिक्वेन्सी त्याचं एक अजून नाव आहे, त्याला ओव्हरटोन म्हणतात. तो हा झाला पहिला ओव्हरटोन, हा झाला दुसरा, कारण की सगळेच वाजतायत म्हणजे दुसरा हा झाला.
तिसरा ओव्हरटोन, चौथा ओव्हरटोन, पाचवा ओव्हरटोन, दीज आर कॉल्ड एज ओव्हरटोन्स. सो ओव्हरटोन्स आणि हार्मोनिक्समध्ये स्ट्रिंगसाठी रिलेशन काय राहणार आहे, तर ओव्हरटोन कधी पण सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन असतो, थर्ड हार्मोनिक सेकंड ओव्हरटोन असतो. सो मी असं म्हणू शकतो nth किंवा kth ओव्हरटोन, kth ओव्हरटोन काय असला पाहिजे, म्हणजे जसं की पहिला ओव्हरटोन हा सेकंड हार्मोनिक आहे, दुसरा ओव्हरटोन हा तिसरा हार्मोनिक, एक पुढे जातो आपण, तो k+1 हार्मोनिक. दिस बिकम्स द रिलेशन. तुम्हाला माहिती पाहिजे स्ट्रिंगमध्ये कधी पण नोड आणि अँटी नोडमध्ये नोड एक जास्त असतो, 2 नोड 1 अँटी नोड, 2 लूप बनतील ना ज्यावेळेस, तर 3 नोड 2 अँटी नोड. सो नोड 1 नी कधीही जास्तच राहणार आहे. नोड विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन अँटी नोड स्ट्रिंगमध्ये. स्ट्रिंग झाल्यावरती नेक्स्ट आहे लॉज ऑफ स्ट्रिंग. जसं आपण फॉर्म्युला लिहिला आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा 12√T/m, तर ह्या फॉर्म्युल्यावरनं 5 लॉज बनतात. मी तुम्हाला ते 5ही लॉज सांगतो. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. याच्यावरती खूप प्रश्न बनतात, बीट्स मिक्स करून बनवतात प्रश्न, की एवढ्या लेंथला आणि एवढ्या लेंथला तो एवढे बीट्स बनवतोय, तर काय करायचं. त्या केसमध्ये हा लॉ वापरायचा. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ टेन्शन, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी नंतर अजून 2 लॉज बनतात, रेडियसचा लॉ आणि साध्या डेन्सिटीचा लॉ. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. खूप सारे प्रश्न विचारतील की रेडियस इज चेंज्ड, बाकी सगळ्या फॅक्टर्सला सेम ठेवलंय, रेडियस चेंज केलाय, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर कसा असर पडतो, तर येस इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. डेन्सिटी इज चेंज्ड, साधी डेन्सिटी, लिनियर डेन्सिटी वेगळी असते, ही लिनियर डेन्सिटी मास पर युनिट लेंथ असते, ही साधी डेन्सिटी मास डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम वाली, नॉर्मल वाली. सो दीज 5 आर लॉज ऑफ स्ट्रिंग. महत्त्वाचा ह्याच्यामध्ये हा जो टेन्शनवाला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण की एखादा ॲपॅरेटस म्हणजे समजा ही वायर आहे आणि त्याला टेन्शन लावले इकडे टी, आणि हा वेट जर काही पाण्यात बुडवला आणि तर विचारलं, तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा राहतो, कारण की तुम्हाला टेन्शन 2/टेन्शन 1 च्या रूटला n2/n1 डिपेंड करणार आहे ह्या रिलेशनप्रमाणे. बट यावेळेस पाणी टाकलं, पाण्यात बुडवलं आहे, तो वेट पाण्यात बुडवला आहे, त्यामुळे कसा फॉर्म्युला बनेल, जेव्हा तो हवेत होता तर वेट इन एअर होता, आता पाण्यात बुडवला आहे तर वेट इन एअर मायनस वेट इन मायनस अपथ्रस्ट करावं लागेल, मला मायनस अपथ्रस्ट करावं लागेल. वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट इज नेट वेट नाव. सो हे सगळं सॉल्व्ह केलं तुम्हाला फॉर्म्युला असा मिळणार आहे, सिग्मा मायनस रो अपॉन सिग्मा. कसा आला डोंट वरी, आता तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करा. इथं डेरिव्हेशनसाठी आपल्याकडे टाईम नाही आहे. सो n2/n1 इज इक्वल टू सिग्मा मायनस रो अपॉन सिग्मा. सिग्मा म्हणजे हे जे काही मेटल आहे ना, समजा आयर्न आहे, Fe साठी डेन्सिटी असते ऑलमोस्ट 7 आहे समजा डेन्सिटी, 7 ग्रॅम पर cc, आणि वॉटरची तर 1 असते. सो 7 - 1/7, 6/7 असा बनणार आहे तो. ओके, whenever you dip that weight in water, automatically because of upthrust tension will reduce. टेन्शन रिड्यूस झालं की फ्रिक्वेन्सी विल रिड्यूस. सो लॉज ऑफ स्ट्रिंग खूप महत्त्वाचे आहेत. आता पाईप्स राहतात 2, ओपन पाईप आणि क्लोज्ड पाईप. ओपन पाईप मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा जर तुम्हाला फॉर्म्युला विचारला तर तो सेमच असतो, V/2 आहे, काहीच फरक पडत नाही, कारण की पाईप आणि स्ट्रिंग हे दोन्ही सेम आहेत. दोन्हीमध्ये बघा एंडला नोड होतं, हे एंड इथे काय आहे, कुठे गेला, इथे अँटीनोड आहे, सेम आहे दोन्हीकडे. सो एंड कंडिशन सेम असल्यामुळे सगळे फॉर्म्युले सेम राहतात. इथे आपण ह्याला NO म्हणतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप. मग काही जण काय करतात की सर इथे √T/m टाकायचं का. अरे √T/m तर ट्रान्सवर्स वेव्हचा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल वेव्स फॉर्म होणार आहेत, आणि ते साऊंड वेव्सचा फॉर्म्युला आपल्याकडे, साऊंडच्या वेलॉसिटीचा, त्याची व्हॅल्यू आहे. बिलकुल फॉर्म्युला वगैरे काही नाही आहे, डायरेक्टली व्हॅल्यू असते जी प्रश्नामध्ये दिलेली असते. सो तुम्हाला फक्त V/2Lच ठेवायचं आहे. पाईपवाल्या क्वेश्चनमध्ये कधीच √T/m नका टाकू, फक्त स्ट्रिंगवाल्या क्वेश्चनसाठी तो फॉर्म्युला आहे. सो ओपन पाईपचा हा फॉर्म्युला जरा, ऑल हार्मोनिक्स आर इथे प्रेझेंट, 3NO 4NO 5NO 6NO 7NO ऑल आर प्रेझेंट, नो प्रॉब्लेम. इथे पण सेम लॉजिक आहे. kth ओव्हरटोन हा k+1 हार्मोनिक असतो, पुढचा हार्मोनिक असतो, सिन्स ऑल आर प्रेझेंट. ओपन पाईपमध्ये सगळं स्ट्रिंगसारखं आहे, स्ट्रिंगमध्ये मात्र लॉज ऑफ स्ट्रिंग होते, तशी तर लॉज ऑफ पाईप वगैरे असं काही नाही. ठीक आहे, पाईपमध्ये एकच गोष्ट आहे जी फ्रिक्वेन्सी चेंज करू शकते, ती आहे लेंथ वाढवली पाईपची तर फ्रिक्वेन्सी चेंज होणार. क्लोज्ड पाईप थोडासा वेगळा आहे, कारण की क्लोज्ड पाईपला इथे अँटीनोड बनतो, मात्र दुसऱ्या एंडला नोड बनतो. सो एंड कंडिशन्स डिफरंट असल्यामुळे फॉर्म्युल्यात बदल आहे, आणि क्लोज्ड पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/2L नाही, V/4L आहे. आणि इथे मात्र ऑल हार्मोनिक्स आर नॉट प्रेझेंट, 1NC 2NC 3NC 4NC 5NC 6NC 7NC सगळे प्रेझेंट नाही आहेत. इथे फक्त ऑड प्रेझेंट आहेत, पहिला, तिसरा, 5वा, 7वा ऑड प्रेझेंट आहेत.
त्यामुळे काय होतं, केथ ओव्हरटोन तुम्हाला विचारलं तर इट इज 2k + 1 हार्मोनिक. 2k + 1 म्हणजे थर्ड ओव्हरटोन 7th हार्मोनिक, फिफ्थ ओव्हरटोन 11th हार्मोनिक. इन दिस वे यू कॅन डील विथ दिस. ओके, क्लोज्ड पाईप, ओपन पाईप सगळं सेम आहे. फॉर्म्युला V/4L, तिथे V/2L होता ओपनसाठी. या पाईपवाल्या क्वेश्चनमध्ये एंड करेक्शन खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस पाईप ओपन असतो त्यावेळेस रियालिटी अशी आहे की आपण असं अज्युम केलं इथे अँटीनोड, इथे अँटीनोड बनतो. रियालिटी अशी की अँटीनोड थोडा लांब बनतो, अँटीनोड थोडा बाहेर बनतो, पाईप संपेल तिथे नाही बनत. सो आपण एवढा एरर केलाय ई आणि एवढा एरर केलाय ई, त्या एररला आपण एंड करेक्शन म्हणतो. सो जो फॉर्म्युला आपण शिकलो आहे ओपन पाईपचा V/2L, त्याच्या लेंथला मोजताना आपण चूक केली आहे. आपण लेंथ एवढीच मोजली आहे. रियालिटी अशी की लेंथ एवढी नाही, +E आणि +E, सो +2E करणं गरजेचं होतं. सो एलला एकट्याला साईडला घेऊन त्याच्यामध्ये 2E ॲड करा. तो बाहेरचा 2 बिलकुल मिक्स करू नका, तो बाहेरचा 2 बाहेरच राहणार आहे. एलला 2E मध्ये ॲड करावा लागेल. हा ओपन पाईपचा सीन असा आहे. एंड करेक्शन टाकला. आणि जर क्लोज्ड पाईप असेल तर क्लोज्ड पाईपमध्ये फक्त एकाच ठिकाणी अँटीनोडचा सीन क्रिएट होणार आहे ना, दुसऱ्या ठिकाणी तर बंद आहे, तो तिथे नोड बनतोय. तो क्लोज्ड पाईपसाठी V/4L फॉर्म्युला होता, तर फक्त मला एलमध्ये एकच ई ॲड करावा लागेल, बाकी काही नाही. रिमेंबर, हा जो ई आहे करेक्शन फॅक्टर, तो करेक्शन फॅक्टर डायमीटर ऑफ द पाईपवर ॲक्च्युअली डिपेंड करतो. जर डायमीटर ऑफ द पाईप D असेल तर त्याची व्हॅल्यू 0.3D अशी देता येते. बऱ्याच क्वेश्चनमध्ये ना डायमीटर मेन्शन्ड असतो ना एंड करेक्शन मेन्शन्ड असतो, तर बिंदास्त एंड करेक्शन एलिमिनेट करायचं. जर क्वेश्चनमध्ये एंड करेक्शन कन्सिडर करा असं दिलं असेल किंवा एंड करेक्शनची व्हॅल्यू दिली असेल किंवा डायमीटरची व्हॅल्यू दिली असेल, त्यावेळेसच एंड करेक्शन वापरा आणि आन्सर कॅल्क्युलेट करा. ओके, सो एंड करेक्शन झाल्यावरती नेक्स्ट इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट येतो. कॉलेजच्या एक्झाम्समध्ये प्रॅक्टिकल्समध्ये तुम्ही केला आहे. हा एक्सपेरिमेंटचं नाव आहे रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटमध्ये आपण एक पाईप घेतो, पाण्यामध्ये बुडवतो आणि एकदम पाण्यामध्ये बुडवून त्याला आपण बाहेर काढणं चालू करतो आणि आपण वेगवेगळ्या लेंथला मोठा आवाज कधी येतोय चेक करतो. त्या मोठ्या आवाजाला आपण म्हणतो रेझोनन्स 1, रेझोनन्स 2, रेझोनन्स 3, रेझोनन्स 4. नॉर्मली 2च रेझोनन्स आपण फाइंड करतो. पहिला जो रेझोनन्स असतो ना तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला होतो. दुसरा रेझोनन्स जो असतो तो थर्ड हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हरटोनला होतो. थर्ड रेझोनन्सपर्यंत आपण कधी पोहोचत नाही. इनफॅक्ट 2च रेझोनन्समध्ये उत्तर मिळालं पाहिजे. जनरली तुमच्या कामाच्या गोष्टी बोलतोय मी. पहिली रेझोनेटिंग लेंथ L1 असेल. कॉमन सेन्स आहे, काय बाहेर बाहेर काढतोय ना पाईप, त्यामुळे लेंथ ऑफ द पाईप वाढणार आहे. सो पहिली रेझोनन्स समजा 15 सेंटीमीटरला पहिला रेझोनन्स मिळाला मला. बाहेर काढतोय 16, 17, 18, 19, कंप्लीट डिसअपॉइंटमेंट. कुठपर्यंत 48ला डायरेक्टली मला 48ला मला डायरेक्टली दुसरी रेझोनन्स मिळाली. सो 15 to 48 काहीच मिळत नाही. 16, 17, 18, 19, 20, 21 आवाजच येत नाही. ट्राय करतोय डायरेक्टली 48ला तो वाजला. तर जर 2 लेंथ दिल्या असतील त्या 2 लेंथवरनं खूप साऱ्या गोष्टी करतायत. फर्स्ट, आपण हा पाईप बाहेर काढत होतो तर वरती एक ट्युनिंग फोर्क होता का नाही? येस, ट्युनिंग फोर्क होता वरती. तर त्याची फ्रिक्वेन्सी होती N होती. ज्यावेळेस पहिल्यांदा रेझोनेट झाला 15 सेंटीमीटरला रेझोनेट झाला, त्यावेळेस मी असं म्हणू शकतो का की त्याची फ्रिक्वेन्सी या पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जेवढी होती 4L + E, L 15 आहे. आणि ज्यावेळेस सेकंड टाइम रेझोनेट झाला त्यावेळेस मी असं म्हणू शकतो का की तोच ट्युनिंग फोर्क आता याच्या थर्ड हार्मोनिक बरोबर, सेकंड प्रेझेंट नसतो क्लोज पाईपला, थर्ड हार्मोनिक बरोबर आता रेझोनेट झालाय. यावेळेस ईला 48 घ्यावं लागेल. हे झालं लॉजिक. तुम्हाला लॉजिक नसेल कळालं, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. आपल्याला लक्षात ठेवायचा फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. जर लेंथ L1 दिला असेल आणि L2 दिली असेल तर या 2 लेंथवरनं तुम्ही काय काय करू शकता बघा. पहिलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता एंड करेक्शन. त्याचा फॉर्म्युला असतो मोठी लेंथ -3 टाइम्स छोटी लेंथ बाय 2. एंड करेक्शन तुम्ही बिना काही डायमीटर वगैरे कॅल्क्युलेट काढू शकता. दुसरं, तुम्ही वेलॉसिटी ऑफ साऊंड काढू शकता. वेलॉसिटी ऑफ साऊंड काढण्याचा फॉर्म्युला आहे, तुम्ही जर काही दोन्ही इक्वेशन्सला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा, 2n L2 - L1, 2n L2 - L1 असा फॉर्म्युला मिळेल वेलॉसिटी ऑफ साऊंडचा. ठीक आहे, डिराईव्ह करून त्याला प्रूव्ह करता येऊ शकतं. ओके, सो वेलॉसिटी ऑफ साऊंड कधी कधी विचारतील, कधी कधी एंड करेक्शन विचारतील, कधी कधी वेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेला असेल आणि विचारतील फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क काय. मग फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क कसं काढणार? V/2L2 - L1. एंड करेक्शनची गरज नाही, सिंपल. अशा प्रकारे आपण हे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि लास्ट आहे मेल्डीज एक्सपेरिमेंट. मेल्डीज एक्सपेरिमेंटमध्ये पोझिशन पॅरलल आणि परपेंडिक्युलर असते. जर काही स्ट्रिंगला आपण असा ट्युनिंग फोर्क ठेवला आणि स्ट्रिंगला असा ट्युनिंग फोर्क ठेवला
तर याला म्हणतो पॅरलल पोझिशन, कारण की व्हायब्रेशन बघा स्ट्रिंगला पॅरलल येते, आणि याला म्हणतो परपेंडिक्युलर पोझिशन. परपेंडिक्युलर पोझिशन. रिमेंबर, ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी n असते, आणि ज्यावेळेस आपण पॅरलल पोझिशनमध्ये ठेवलेला असतो ना, पॅरलल पोझिशनमध्ये, त्यावेळेस ट्युनिंग फोर्क ज्यावेळेस एक्स्ट्रीमला जातो त्यावेळेस स्ट्रिंग स्लॅक होते. ट्युनिंग फोर्क मध्ये येऊन जातो, स्ट्रिंग टाईट होऊन जाते, आणि ट्युनिंग फोर्क परत एक्स्ट्रीमला जातो त्यावेळेस हा इनर्शियामुळे, वरच्या वेलॉसिटीमुळे आता तो वरती स्लॅक होऊन जातो. ओके, म्हणजे ट्युनिंग फोर्कनी एक्स्ट्रीम पासून मध्ये येऊन परत एक्स्ट्रीमला गेला, ट्युनिंग फोर्कचा एक ऑसिलेशन झाला, तोपर्यंत स्ट्रिंगनी अजून अर्धाच ऑसिलेशन मारलाय, अर्धाच ऑसिलेशन स्ट्रिंगचा झालाय. सो स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीच्या हाफ असली पाहिजे, बरोबर ना? ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीच्या हाफ असली पाहिजे. त्यामुळे आपण पॅरलल पोझिशनला फ्रिक्वेन्सी असते जी 1/2L√T/m, किंवा जर काही n नंबर ऑफ लूप्स असतील तर मी तर p लिहितो, p लूप्स असतील, ही जर काही फ्रिक्वेन्सी ऑफ आपली वायर असेल, n इज द फ्रिक्वेन्सी वायरची, तर याच्या डबल फ्रिक्वेन्सी कोणाची असते? ट्युनिंग फोर्कची. मला ह्याला हाफ करावं लागेल. याच्या डबल असते ना, याच्या डबल असते म्हणजे काय? याला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, राईट? ह्याला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2 कॅन्सल होऊन जाईल अँड वी विल गेट द फॉर्म्युला. ओके, आणि परपेंडिक्युलर पोझिशनला असं काही सीन नाही आहे. परपेंडिक्युलर पोझिशनला डायरेक्टली हेच इक्वेशन वापरता येतं. परपेंडिक्युलर आणि पॅरललला P/L आहे फक्त, √T/. ठीक आहे. 2 कशामुळे गेला? कारण की ते स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी हाफ आहे, त्याला डबल करावं लागलं, म्हणून मी त्याला 2 नी मल्टिप्लाय केलं. सो 2 कॅन्सल झाला. परपेंडिक्युलर पॅरलल हे पण थोडंसं आउट ऑफ स्कोप क्वेश्चन्स आहेत. नॉर्मली मेल्डीज एक्सपेरिमेंटवरती जे क्वेश्चन विचारले जातात ते TP² इज कॉन्स्टंट या कॉन्सेप्टवरती विचारले जातात. म्हणजे आधी 3 लूपमध्ये व्हायब्रेट होत होती जेव्हा टेन्शन T1 होतं, आता टेन्शन T2 झालं, ती 4 लूपमध्ये व्हायब्रेट होती स्ट्रिंग. तर मला सांगा T1/T2चा रेशो काय? अरे TP² कॉन्स्टंट आहे, म्हणजे T1P1² इज T2P2², म्हणजे T1 × 3² इज T2 × 4². मग T1/T2 काय येणार? 16/9 येणार. असे सिंपल क्वेश्चन विचारू शकतो. कधी कधी T1 दिला असेल तर T2 विचारतील. इन दिस वे क्वेश्चन्स ऑन मेल्डीज एक्सपेरिमेंट्स आर नॉर्मली आस्क्ड. सो दिस इज ऑल अबाउट स्टेशनरी वेव्ह. हा लेसन मोठा आहे थोडासा कन्सेप्ट वाईज, बट बेसिक त्याच्यामध्ये 3च गोष्टी आहेत: पाईप, ओपन क्लोज आणि स्ट्रिंग. 3च इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. असा वास्ट आहे खूप. तुम्ही पेपर टेक्स्टबुक बघितलं तर खूप सारे तुम्हाला पेजेस सापडतील, बट महत्त्वाच्या 3च गोष्टी आहेत: क्लोज्ड पाईप, ओपन पाईप आणि स्ट्रिंग. याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात आणि तेच इम्पॉर्टंट आहे, दॅट यू मस्ट नो. सो दॅट्स इट गाईज फॉर दिस लेक्चर, बुलेट लेक्चर स्टेशनरी वेव्हचं. होपफुली तुम्हाला आवडलं असेल. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ नाव. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.